काय झालं मोंटू? काय नाही यार. अरे काय नाही यार, आपल्याकडे आणखीन पण दुकान आहेत. डार्लिंग, आजच्या पार्टीचे पैसे आलेत. आजची पार्टी माझ्याकडून. थँक्यू. मोंटू, तू तर चॅम्पियन आहेस यार. आतापासून नाही, मोंटू तर लहानपणापासून चॅम्पियन आहे. बरं झालं डार्लिंग, तू ते दुकान सजेस्ट केलंस. फोन विकला, नाहीतर आजकाल कोण बिल नसताना फोन घेता. पण मोंटू, मला एक टेन्शन आहे. काय? तू गोगीला मूर्ख बनवलंस तर गोगी काहीतरी करेलच ना. हा, तो टप्पूला सांगणार. हो यार, टप्पूला कमी नको समजू. अरे टप्पू असू दे नाहीतर वप्पू, मोंटूला कोणी टच नाही करू शकत. पण मोंटू, आपल्याला सतर्क तर राहावंच लागेल, कारण गोगी कोणाला ना कोणाला तरी कंप्लेंट करणारच. काय कंप्लेंट करणार? कोणाला करणार आणि काय बोलणार? आणि त्यांच्याकडे काय पुरावा आहे की मी त्यांना मोबाईल नाही दिलाय? आणि आम्हाला डील करताना कोणी बघितलंही नाहीये. मी तर सगळ्यांना सांगणार, गोगी खोटं बोलतोय, मी तर त्याला मोबाईल दिलाय. स्मार्ट आहे असं मोंटू तू तर. माझा मोंटू स्मार्ट नाही, खूप स्मार्ट आहे. टप्पू स्वतःला खूप स्मार्ट समजतो ना. मोंटूने त्याच्यात ग्रुप मधल्या गोगीला मूर्ख बनवला. यार गोगी आता काय करत असेल? अरे आपल्या नशिबावर रडत असणार भावा, आणखी काय. चला चला पार्टी करूया, पार्टी. चला. गोगी डार्लिंग, आता तर तुझा मोबाईल पण विकला गेलाय. आजची पार्टी तुझ्या पैशातून होणार आहे. थँक्यू गोगी डार्लिंग, थँक्यू. रिक्षा थांब. चल पुढे चल लवकर. होय टप्पू, काय झालं? आपण पोलीस स्टेशनला नको जायला यार. पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली तर पूर्ण गोकुळधाम सोसायटी मध्ये बातमी पसरेल. गोगी, तू कामच असं केलंयस तर गोष्ट पसरणारच ना. पण यातून काही ना काहीतरी मार्ग काढायलाच हवा ना. हो, पण यात पोलिसांकडे जायची काय गरज आहे? एक काम करतो, मी घरी जाऊन हॉकी स्टिक घेऊन येतो आणि मोंटूला शोधून त्याला जाम बदडून काढूया. हा खरं बोलतोयस गोगी, धुवून टाकू त्या मोंटूला. अरे पिंकू, तुम्ही काय याच्यासोबत चालू गाडीमध्ये चढताय? आपण कायद्याला असं हातात नाही घेऊ शकत. आपण प्रिन्सिपलला कंप्लेंट करूया ना. तू काय कंप्लेंट करणार? आणि कोणी ठेवेल विश्वास तुझ्यावर? मोंटूने तुला मोबाईल नाही दिला, त्याचा एखादा पुरावा आहे का तुझ्याकडे? नाही. होय यार, मी मोंटूला एकट्यात का भेटलो? होय टप्पू, मी तुझं म्हणणं का नाही ऐकलं? गोगी, आता पश्चाताप करून काही फायदा नाहीये. एक्झॅक्टली गोगी, तुला तुझा फोन आणि पैसे परत हवेत ना? हो. तर मग आपल्याला पोलीस स्टेशनला जायलाच हवं. करेक्ट. हा गोगी, याच्याशिवाय आपल्याकडे कोणताच ऑप्शन नाहीये. होय, ਮੈਨੂੰ काहीच समजत नाहीये यार. खूप लाज वाटते. मी खूप मोठी चूक केलीये. मला पोलीस स्टेशनला जायला खूप भीती वाटते. गोगी, जर तू असं घाबरलास तर काहीच होणार नाही. मोंटूने आज तुला फसवलंय, उद्या दुसऱ्या कोणाला तरी फसवेल. तर मग आपल्याला त्याला धडा तर शिकवायलाच हवा ना. हो गोगी, आपल्याला काहीतरी करावंच लागणार ना. पण फ्रेंड्स, आपल्याकडे त्या मोंटू विरुद्ध पुरावा नाहीये, त्याचं काय करायचं? पुरावा शोधणं कायद्याचं काम आहे. आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि सगळी सिच्युएशन सांगूया, आणि मग नंतर कायदा त्याचं काम करेल. आणि लक्षात ठेव गोगी, कायदा आंधळा नाहीये. पोलीस आपल्या मदतीसाठी आहे, मग त्यांना घाबरायची काय गरज आहे? अरे प्रयत्न तरी करून बघूया ना गोगी. हो गोगी, चल. चला. आपण पोलिसांना गोगी चल ना. तू टेन्शन घेऊ नको, काही होणार नाही, आम्ही आहोत ना. ठीक होईल. तुम्हाला इथे सुरक्षित ठेवलेलं आहे. अरे पक्या, तू तर फ्रेंच कट दाढी बनवलीस. अरे काका, अजून धंद्यात आहात, अजून रिटायरमेंट नाही घेतली वाटतं. लक्षात ठेवा, तुम्ही कायद्याच्या नजरेपासून वाचणार नाही. कोणी नाही वाचणार. सगळेच्या सगळे पकडले जाणार. शास्त्रीनगर मध्ये पकडला का? एका बाईचा मोबाईल चोरी करताना पकडला गेला. महिलेचा मोबाईल चोरी करतोस? साहेब, चूक झाली साहेब. मोठी चांगली चूक केलीस तू. चुकीने कुणी मोबाईल चोरत का? घेऊन जायला लॉकअप मध्ये. आणि हो, लक्षात ठेव, ही जागा इन्स्पेक्टर चालू पांडेची आहे. मला मोबाईल चोरणाऱ्यांविषयी खूपच द्वेष आहे. ह्या एरियाच्या सुखशांती सोबतच मोबाईलची जबाबदारी पण माझ्यावरच आहे. आणि इन्स्पेक्टर चालू पांडे आपलं कर्तव्य जीवाची पर्वा न करता पूर्ण करतो. बहुतेकाला माहिती नाही रे. घेऊन जायला. हो साहेब, चाल. साहेब, या मोबाईल चोरानं तर लय त्रास दिला. हो, यांच्यावर बंधनं लादली पाहिजेत. सगळ्यांवर लक्ष ठेवा पाटील.
साहेब याच्यावर नजर ठेवून काही होणार नाही. का? हे मोबाईल चोरून पैशासाठी विकून टाकते. हो, डबल ऑपरेशन करायला लागणार तर. डबल ऑपरेशन? येस. जो दुकानदार चोरीचा मोबाईल विकत घेतो, अरेस्ट देम. हो साहेब. जेव्हा कोणी चोरीचा मोबाईल विकत घेणारच नाही तर चोरी होणारच नाही. नाही राहणार बास, नाही वाजणार बासरी. वा साहेब, काय डोकं लावलं तुम्ही. जर चोरीचा मोबाईल घेणारे बंद झाले, मग चोरीचा मोबाईल विकणारे बंद होतील ना. येस, आपण ह्या अडचणीला मुळापासूनच कापून टाकू. मोबाईलची चोरी आपोआपच कमी होईल. वी डोंट हॅव टू वर्क हार्ड. साहेब, वहिनीचा फोन. तुला कसं माहिती? साहेब, रिंगटोन. ओ अग बासुंदी, तू डबा पाठवला आहेस ना, खाईन ग. इतकं काम आहे, वेळ मिळेल तेव्हा खाईन ना. काय? तू सगळ्यांसाठी डबा पाठवलायस? अरे ऐका भावांनो, बासुंदीने तुम्हा सगळ्यांसाठी डबा पाठवलाय. थँक्यू सर. शट अप. तुझ्यासाठी नाही पाठवलाय, फक्त पोलीस बांधवांसाठी पाठवलाय. बासुंदी, ऐकतेस ना तू टाळ्यांचा कडकडाट? सगळं तुझ्या टिफिन साठी आहे. हो का? टिफिन मध्ये जिलेबी सुद्धा ठेवलीस? जिलेबी? काय जिलेबी बनवतेस तू ग? मागच्या वेळी ज्या तू बनवल्या होत्यास ना, माझ्या बोटानं मुंग्या लागल्या होत्या. अच्छा, कचोरी आणि पुऱ्या पण बनवल्यास? कचोरी आणि पुरी? अगं बासुंदी, कमाल करतेस. आणि पिझ्झा पण बनवलास? काय व्हरायटी आहे, कचोरी, पुरी आणि पिझ्झा. मजा येणार आहे आज. खाणार खाणार. काम खूप आहे बासुंदी. अगं पापड आणि रायता पण खाऊ ना. पापड आणि रायता पण? आता इतकं रायता पसरवलंस तर त्याला आवरायला पण लागेल ना बासुंदी. अगं हो हो बासुंदी, मी ह्या सगळ्या डिशेसचं कौतुक करायला पर्सनली फोन करेन तुला बासुंदी. ठीक आहे? बाय बासुंदी, लव्ह यू. येस. कुठे? पापड, रायता, कचोरी, पुरी कुठे? अरे यार गोली, काय बोलतोस तू? तू जरा शांत बस.